नमस्कार मुलांनो, मी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या DS सेकंडरी शाळेतील मराठी शिक्षक राघवेंद्र. आज आपण राघव जाधव यांचा शाल हा पाठ PPTच्या माध्यमातून अभ्यासणार आहोत. राघव जाधव यांचा शाल हा पाठ आपल्याला दातृत्वाचं महत्त्व सांगणारा पाठ आहे. आपल्या जीवनामध्ये आपण काहीतरी दिलं पाहिजे आणि त्या देण्याचा आपण मोठेपणा न मिरवता ते देणं हे माणुसकीचं लक्षण असलं पाहिजे, हाही विचार हा पाठ आपल्याला देऊन जातो. असा हा राघव जाधव यांचा शाल हा पाठ आज आपण PPTच्या माध्यमातून अभ्यासणार आहोत. सर्वप्रथम आपण राघव जाधव यांचा परिचय पाहूया. मुलांनो, परिचय आपण मनापासून लक्षात घेतला पाहिजे. त्यांचा जन्म, त्यांचा मृत्यू, त्यांच्याबद्दलची विशेषता आपल्याला परिचयातून कळत असते. प्राध्यापक रावसाहेब गणपतराव जाधव यांचा जन्म बडोदा येथे 24 ऑगस्ट 1932 मध्ये झाला आणि त्यांचा मृत्यू पुणे येथे 27 मे 2016 रोजी झालेला आहे. राघव जाधव हे मराठीतील साहित्य समीक्षक होते. वेगळ्या वाटेचे आणि स्वतंत्र प्रतिभेचे कवी, दलित साहित्याचे स्वागत करणारे पहिले समीक्षक, मराठी वाङ्मयाच्या इतिहासाचे आणि साधना साप्ताहिकाच्या 60 वर्षांच्या अंकाचे वाचन करून 8 खंडांचे संपादन त्यांनी केले आहे. सर्जनशील लेखन करणाऱ्या नवोदित लेखक कवींना प्रोत्साहन देत त्यांना घडविणारे समीक्षक असे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे वेगवेगळे पैलू होते. त्यांचा परिचय आपण लक्षात घेतल्यानंतर तुम्हाला ते सुप्रसिद्ध समीक्षक होते हे लक्षात येईल. वडिलांच्या बदलीमुळे राघव जाधव यांचे कुटुंब पुण्यात आले. पुणे विद्यापीठातून MA पदवी संपादन केल्यानंतर त्यांनी मुंबई येथील एल्फिन्स्टन कॉलेज, अमरावती येथील विदर्भ महाविद्यालय आणि औरंगाबाद येथील मिलिंद महाविद्यालय येथे 11 वर्षे मराठी विषयाचे अध्यापन केले. तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या मराठी विश्वकोश प्रकल्पामध्ये काम करण्यासाठी राघव जाधव वाई येथे गेले. 2 दशकांच्या कामामध्ये त्यांनी संपादनाची कौशल्ये आत्मसात केली. 2000 ते 2002 या कालावधीसाठी ते विश्वकोशाचे मुख्य संपादक झाले. असे राघव जाधव सर यांचा जो आपला शाल हा पाठ आहे त्याच्यामध्ये आपल्याला त्यांच्याबद्दलची समीक्षक वृत्ती आपल्याला दिसून येते. कारण साहित्याची जाण आणि बहुआयामी समीक्षा वृत्ती यातून त्यांची समीक्षा विकसित झाली आहे हे आपल्या लक्षात येईल. व्यापक वाङ्मयीन दृष्टिकोन आणि चिंतनात्मकता ही त्यांच्या समीक्षेची वैशिष्ट्ये आहेत. त्यांच्या समीक्षा विषयक लेखनाची 30हून अधिक पुस्तके आहेत. तेव्हा मुलांनो, अशा सुप्रसिद्ध समीक्षकांचा जो हा पाठ आहे, लेखकांचा पाठ आहे शाल, हाच आपण त्यांच्या पुस्तकाच्या माध्यमातून, त्या पाठाच्या माध्यमातून अभ्यासणारच आहोत. त्यांच्या साहित्यामध्ये, प्रसिद्ध साहित्यामध्ये त्यांची जी साहित्य संपदा आहे त्यामध्ये साहित्य आणि सामाजिक संदर्भ, आनंदाचा डोह, निळी पहाट, आधुनिक मराठी कवयित्रीची कविता, साठोत्तरी मराठी कविता व कवी, आगळी वेगळी नाटकं ही समीक्षात्मक पुस्तके, वियोग ब्रह्म, मावळतीच्या कविता हे कविता संग्रह इत्यादी लेखन त्यांचे प्रसिद्ध आहे. राघव जाधव यांनी जो शाल हा पाठ लिहिला आहे त्या पाठामध्ये काय सांगितलेलं आहे, त्या पाठाचा परिचय लक्षात घेणेही महत्त्वाचे आहे. शालीभोवती असलेल्या लेखकाच्या आठवणी या पाठातून व्यक्त झाल्या आहेत. लक्षात घ्या, शालीभोवती ज्या आठवणी असतात त्या आठवणी या पाठातून व्यक्त झाल्या आहेत. शाल ही प्रतिकात्मक आहे. शालीमुळे येणारा शालीनतेचा संदर्भ अंतर्मुख करणार आहे. पाठातील औदार्याचे उदाहरण हे माणसाची संवेदनशीलता जपणारे आहे. वस्तूच्या संदर्भातील आठवणीचे मोल महत्त्वाचे असते. कोणत्याही निर्जीव वस्तूशी निगडीत असलेले संदर्भ मानवी भावना तरल ठेवतात. वस्तूशी निगडीत कोणतीही आठवण असो अथवा प्रसंग, त्यांचे मानवी संदर्भ सर्वार्थाने महत्त्वाचे ठरतात. हे या पाठातून आपल्याला अभ्यासता येणार आहे, लक्षात घेता येणार आहे.
विंदा करंदीकरांनी म्हटले आहे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्यांचे हात घ्यावे, अशी वृत्ती, असा स्वभाव आपल्याला या पाठाच्या माध्यमातून घेता येणार आहे. मुलांनो, पाठाचं वाचन करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तुम्ही तो पाठ मनापासून वाचला पाहिजे, त्यातील शब्द लक्षात घेतले पाहिजे, त्याच्यामधील एखादा वाक्प्रचार असेल, एखादी म्हण असेल, एखादा शब्दाचा जो अर्थ आहे तो तुम्हाला काहीतरी एक दिशा देऊन जात असतो, तुमच्या आकलनात भर टाकत असतो. ते शब्द आपण आत्मसात केले पाहिजे. सांगायचा उद्देश एकच आहे की आपण मनापासून पाठाचे वाचन केले पाहिजे. वाचनाने आपल्याला त्या पाठाच्या अर्थाचे आकलन होत असते. आपण ह्या पाठाचं वाचन करता करता स्पष्टीकरण पाहूया. एकदा मी पु ल देशपांडे यांच्याकडे काही एक निमित्ताने गेलो होतो. काम झाल्यावर मी निघण्याच्या बेतात होतो. तेवढ्यात सुनीताबाईंनी मला थांबवले व विचारले, तुम्हाला शाल दिली तर चालेल काय? बघा, राघव जाधव सर पु ल देशपांडे यांच्याकडे गेले होते काही एक निमित्ताने. निमित्ताने म्हणजे कारणाने, साहित्य संदर्भात कारण असेल. आता त्यांच्या घरी गेल्यानंतर काम झाले, मग लेखक राघव जाधव सर निघण्याच्या बेतात होते. बघा, हा वाक्प्रचार आहे, निघण्याच्या बेतात असणे. त्याचा अर्थ होतो जाण्याच्या तयारीत असणे. म्हणजे मग ते जाण्याच्या तयारीत होते. तेवढ्यात काय झालं की सुनीताबाईंनी, सुनीताबाई म्हणजे कोण? पु ल देशपांडे यांच्या पत्नी. तर सुनीताबाईंनी काय म्हटलं, थांबवलं त्यांना आणि म्हटले की तुम्हाला शाल दिली तर चालेल काय? बघा, म्हणजे महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व पु ल देशपांडे हे सगळ्यांना सुपरिचित आहे. त्यांच्या सुविद्य पत्नी सुनीताबाई यांनी त्यांना आवर्जून थांबवलं आणि विचारलं की तुम्हाला शाल दिली तर चालेल काय? बघा, या विचारणेमध्ये तुम्हाला शाल दिली तर चालेल काय, त्यांच्या मनाचा मोठेपणा. आणि इथे असं ऐकल्यानंतर राघव जाधव सर मी एका पायावर हो म्हटले, हे त्यांनी आवर्जून इथे नमूद केलेले आहे. बघा, तुम्हाला एखाद्या वेळेस आईबाबा काही एखादी गोष्ट देण्यासाठी काहीतरी म्हणतात की मी तुला यावर्षी जर चांगले गुण मिळवलेस किंवा पर्सेंटेज मिळवले तर मी तुला सायकल देईल किंवा ही गोष्ट देईल. तेव्हा तुम्ही बघा किती आनंदाने लगेच हो म्हणता. तसंच इथे तुम्हाला शाल दिली तर चालेल काय असं ऐकल्यानंतर लगेच राघव जाधव सर हो म्हटले, कारण हा त्यांचा गौरव होणार होता, इथे सन्मान आहे. पु ल देशपांडे आणि सुनीताबाईंनी आपला एक प्रकारे हा गौरवच केलेला आहे, हे त्यांना कळून चुकलेलं आहे. त्याच्यामुळे हा त्यांचा मोठा सन्मान आहे, म्हणून त्यांनी एका पायावर हो म्हटले. पु ल व सुनीताबाई यांनी मला शाल द्यावी हा मला मोठा गौरव वाटला. ती शाल मी माझ्या खोलीतल्या सुटकेसमध्ये ठेवून दिली, वापरली मात्र कधीच नाही. बघा, त्यांनी दिलेली ही शाल जपून ठेवलेली आहे राघव जाधव सरांनी सुटकेसमध्ये, आणि ती वापरली मात्र कधीच नाही. म्हणजे आठवण म्हणून, अविस्मरणीय आठवण म्हणून त्यांनी ती सुटकेसमध्ये ठेवली. मौल्यवान आहे, कारण पु ल देशपांडे आणि सुनीताबाईंनी ती शाल दिलेली आहे, त्यांचा गौरव झालेला आहे इथे. हा विचार इथे आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. त्यानंतर राघव जाधव सर पुढे वाईला विश्वकोशाचा अध्यक्ष म्हणून मी गेलो असे आपल्याला इथे सांगताना दिसतात. विश्वकोश, महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळ, तर त्या विश्वकोशाचे ते अध्यक्ष म्हणून वाईला गेले. वाई कुठे आहे? सातारा जिल्ह्यामध्ये वाई आहे. तर या सातारा जिल्ह्यातील वाई या ठिकाणी ते गेले. तिथे नदीकाठच्या प्राज्ञ पाठशाळेच्या खोलीत मी राहत असे. खोलीच्या दक्षिणेकडील खिडक्या कृष्णा नदीच्या चिंचोळ्या प्रवाहावर होत्या. थंडीच्या दिवसात एक बाई माझ्या खिडकीखालील घाटाच्या छोट्या तटावर तिचे छोटे मूल एका टोपलीत ठेवून मासे पकडण्याच्या उद्योगात होती. बघा, इथे काय सांगतायत सर की जेव्हा ते वाईला गेले तेव्हा नदीकाठच्या प्राज्ञ पाठशाळा म्हटलेला, इथे प्राज्ञ पाठशाळा म्हणजे ग्रंथालय, जिथे सर तिथे जायचे, अभ्यास करायचे. आणि त्यावेळेस थंडीचे दिवस होते आणि त्यांची जी काही खिडकी आहे ती दक्षिणेकडील खिडकीच्या कृष्णा नदीच्या चिंचोळ्या प्रवाहावर, चिंचोळ्या प्रवाह म्हणजे बारीक ओघ जिकडनं येतोय त्या प्रवाहावर अशी त्यांच्या खिडकीची दिशा होती. तर या थंडीच्या दिवसात त्यांनी काय बघितलं, एक बाई माझ्या
खिडकी खालील घाटाच्या छोट्या तटावर म्हणजे किनाऱ्यावर काय करत होती, तिचे छोटे मूल एका टोपलीत ठेवून, बघा आपल्या एका छोट्याशा मुलाला टोपलीत ठेवलेलं आहे. ती काय करत होती, त्याला टोपलीत ठेवून मासे पकडण्याच्या उद्योगात होती. उद्योगात म्हणजे कामधंद्यात होती, काम करत होती. तिचे बाळ कडाक्याच्या थंडीने कुडकुडत रडत होते. साहजिकच आहे, कडाक्याची थंडी आहे, थंडीचे दिवस आहेत, गारठा पडलेला आहे, त्यामुळे ते बाळ कडाक्याच्या थंडीने काय करत होतं, कुडकुडत होतं, त्याला थंडी वाजत होती आणि साहजिकच आहे ते रडत होते. पण आई तिकडे बघतही नव्हती. आता आपल्याला असं वाटेल की ही आपल्या मुलाकडे लक्ष न देणारी आई अशी कशी काय, पण तिला रोजचा तो एक प्रकारे आपले मासे काय करणे, मासे पकडणे, आपला उदरनिर्वाहाचा प्रश्न मिटवणे, घरची परिस्थिती गरीब, हे सगळं असल्यामुळे लहान बाळाला घेऊन तर ती पकडू शकत नाही, त्यामुळे तिने त्या ठिकाणी ठेवणे हे तिथे काय आपल्याला उचित दिसते. पण आता इथे ते बाळ रडत आहे, कुडकुडत आहे आणि हे बघितल्यानंतर लेखकाला मात्र राहवले नाही. साहजिकच आहे, आता तिचा जरी तो दररोजचा जो एक प्रकारचे दैनंदिनी असेल, पण इतर लोकांना बघताना मात्र ते साहजिकच आहे, योग्य वाटत नाही. कारण एक छोटंसं बाळ आहे, थंडीचे दिवस आहे आणि त्या टोपलीत ठेवलेलं ते बाळ आहे आणि ते रडते आहे, हे कोणी बघितल्यानंतर साहजिकच आहे आपली संवेदनशीलता जागृत होणारच आहे. आणि लेखकाचं तेच झालेलं आहे आणि ते लेखकांना पटलं नाही आणि त्यांना ते राहवलं नाही. म्हणून त्यांनी काय केलं बघा, मी सुटकेसमधील पुलकित शाल काढली. पुलकित शाल म्हणजे पु ल देशपांडे यांच्या घरी जी मिळाली त्याला पुलकित शाल म्हटलेलं आहे. पुलकित शाल काढली, 5-50 रुपयांच्या नोटा काढल्या व त्या बाईला हाक मारली. बघा, त्यांना राहवलं नाही आणि त्यांनी काय केलं, ती जी बाई मासे पकडत होती तिला आवाज दिला आणि त्यांनी जी शाल होती ती शाल काढली, 5-50 रुपयाच्या नोटा काढल्या व त्या बाईला हाक दिल्यानंतर, जे आवाज दिल्यानंतर खिडकीतून ते सर्व खाली दिले आणि म्हटले, त्या बाळाला आधी शालीत गुंडाळ आणि मग मासे मारत बैस. म्हणजे त्यांची इथे संवेदनशीलता तुम्हाला दिसून येईल. मुलांनो, एक लक्षात घ्या, आपल्याला वाचन करताना किंवा स्पष्टीकरण ऐकताना त्या अर्थाचा जो अर्थ तुमच्यापर्यंत पोहोचत आहे किंवा जो तुम्हाला समजत आहे त्याच्यामध्ये त्यांची संवेदनशीलता कुठे दिसून येते. कारण ते बाळ त्या टोपलीत रडत आहे, ती बाई मासे पकडत आहे, थंडीचे दिवस आहेत आणि हे न बघवणारे म्हणजे ज्याच्यामुळे त्यांना राहवलं नाही, कारण ते दृश्य त्यांना योग्य वाटलं नाही आणि ते बाळ थंडीत कुडकुडत आहे हे त्यांना सहनच झालं नाही. त्याच्यामुळे आधी त्यांनी जी शाल होती, बघा ही शाल जी आहे त्या शालीचं महत्त्व त्यांच्यासाठी फार मौल्यवान आहे. ती मौल्यवान शाल, ज्याला पुलकित शाल म्हटलेलं आहे, ती शाल काढली, शिवाय 5-50 रुपयांच्या नोटाही काढल्या आणि त्या बाईला हाक मारले आणि तिला म्हटले की आधी त्या बाळाला शालीत गुंडाळ आणि मग मासे मारत बैस, मग तुझा उद्योग कर, कारण ते बाळ थंडीने कुडकुडत आहे हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे. या घटनेची ऊब पुलकित शालीच्या उभेपेक्षा अधिक होती. म्हणजे आपण जे पु ल देशपांडे आणि सुनीताबाई यांचा उल्लेख केलेला आहे, म्हणजे जी शाल सुनीताबाई आणि पु ल देशपांडे यांनी लेखकांना दिली होती, ती शाल आता त्यांनी कोणाला दिलेली आहे, त्या बाईला. का दिलेली आहे, कारण ते बाळ थंडीमध्ये कुडकुडत आहे आणि इथे लेखकाची संवेदनशीलता तुम्हाला दिसून येईल. म्हणून त्यांनी म्हटलंय त्या बाईला, त्या बाळाला आधी शालीत गुंडाळ आणि मग मासे मारत बैस, मग तुझे उद्योग कर, कारण ते बाळ थंडीने कुडकुडत आहे. असे राग जाधव यांची आपल्याला इथे काय संवेदनशीलतेची प्रचिती आपल्याला दिसून येते. पुढे बघूया. कविवर्य नारायण सुर्वे खूप सभा संमेलने गाजवत. पुढे ते साहित्य संमेलनाचे अध्यक्षही झाले. कविवर्य नारायण सुर्वे मराठी साहित्यामध्ये सुप्रसिद्ध असे कवी नारायण सुर्वे आहेत. कामगारांच्या जीवनावर लेखन करणारे, त्यांच्या भवितव्याचा विचार करणारे कवी नारायण सुर्वे हे सुद्धा खूप संवेदनशील कवी आहेत, शालीन कवी आहेत. तर लेखक राग जाधव आपल्याला म्हणतात, कविवर्य नारायण सुर्वे खूप सभा संमेलने गाजवत आणि
पुढे ते साहित्य संमेलनाचे अध्यक्षही झाले. साहजिकच आहे, पुढे ते साहित्य संमेलनाचे काय झाले, अध्यक्षही झाले. परिणामतः त्यांच्या कार्यक्रमांना अहोरात्र भरतीच असे. कार्यक्रम करणे, संमेलन करणे आणि आपल्या कविता सादर करणे हा नारायण सुर्वे यांना एक प्रकारचा काय झाला होता, छंदच लागलेला होता. आपल्या कवितांचा जास्तीत जास्त लोकांपर्यंत प्रचार झाला पाहिजे, प्रसार झाला पाहिजे, जेणेकरून त्यांची जी संवेदनशीलता आहे, त्यांचा जो विचार आहे तो पोचला पाहिजे. त्याच्यामुळे कविवर्य नारायण सुर्वे आहेत, त्यांची संमेलने गाजत असत आणि अहोरात्र त्यांच्या कार्यक्रमाला भरतीच असे. अहोरात्र म्हणजे रात्रंदिवस. इथे भरती या शब्दाचा अर्थ आहे प्रेक्षकांची प्रचंड गर्दी, भरतीच असे. प्रत्येक कार्यक्रमात सन्मानाची शाल व श्रीफळ त्यांना मिळत राही. साहजिकच आहे, कार्यक्रम झाला, त्यांचा सत्कार होत असे, त्यांचा सत्कार होत असे, सन्मानाची शाल त्यांना दिली जाई, श्रीफळ त्यांना दिलं जाई. हे सगळे मान सन्मानाचे प्रतीक आहेत. एकदा ते मला म्हणाले, त्या शाली घेऊन मी आता शालीन बनू लागलो आहे. बघा, हे वाक्य परत लक्षात घ्या. नारायण सुर्वे राग जाधव सरांना काय म्हणाले बघा, एकदा ते मला म्हणाले, या शाली घेऊन मी आता शालीन बनू लागलो आहे. या वाक्यामध्ये तुम्हाला घेऊन हा पुनरावृत्ती दिसलेला शब्द दिसेल. बघा, या शाली घेऊन मी आता शालीन बनू लागलो आहे, असं ते प्रामाणिकपणे प्रांजळपणे राग जाधव यांच्याशी बोलत होते. त्यांनी त्यांना सांगितले, त्यांच्या बोलण्यातील उपरोधिक खोच माझ्याच नव्हे तर कोणाच्याही सहजपणे लक्षात येणार होती. साहजिकच आहे, ही उपरोधिकपण आहे. म्हणजे आपण तेच ते कार्यक्रम, तोच तो सत्कार, यामुळे काय होत असते, आपली एक प्रकारची शालीनताच आपण गमावून बसत असतो. ही भीती असते त्याच्यामध्ये आणि ते लेखकाला माहीत आहे. आणि त्यांना इथे नारायण सुर्वेंना सुद्धा ही संवेदनशीलता, ही शालीनता माहीत होती, असं इथे आपल्याला सांगायचं आहे. कारण मी आता ह्या शाली घेऊन मी आता शालीन बनू लागलो आहे, हे जेव्हा राग जाधव सरांसोबत बोलताना ते म्हणाले होते कविवर्य नारायण सुर्वे, त्यांच्यातील हा उपरोधिकपणा त्यांच्या लक्षात आला होता आणि कोणाच्याही तो सहजपणे लक्षात येणार होता. शाल व शालीनता यांचा संबंध काय बघा. शाल हे सन्मानाचं प्रतीक आहे आणि शालीनता म्हणजे काय, शालीनता म्हणजे सात्विक वृत्तीचा सालस. एक प्रकारे अधिक सोपं करून जर सांगायचं झालं तर माणुसकी जोपासणारा, त्याच्यामध्ये प्रेम आहे, करुणा आहे, संवेदनशीलता आहे, सत्य, प्रेम, नीती, ह्या सगळ्या गोष्टी या शालीनतेमध्ये येत असतात. आणि हा सात्विक वृत्तीचा जो गुण आहे तो माणसासाठी, माणुसकीसाठी अत्यंत महत्वाचा आहे आणि ही शालीनता खूप महत्वाची असते. तर इथे शाल व शालीनता याचा संबंध काय, खरे तर खरीखुरी शालीनता शालीविनाच शोभते, सुर्वे मुळातच शालीन होते. आपल्याला इथे राग जाधव सांगताना दिसतात. ते मुळातच शालीन होते, सात्विक वृत्तीचे होते, सालस होते, माणुसकी जोपासणारे होते, संवेदनशीलता त्यांच्यामध्ये होती. माणूस माझे नाव, माणूस माझे नाव, दाही दिशांच्या रिंगणात यापुढे माझी धाव, हे जे बाबा आमटे यांनी कवितेतून लिहून ठेवलेले आहे, त्याच विचारांचे ते होते. अर्थात माणुसकी जोपासणारे होते. शालीनता आपल्याला जोपासायची असेल तर हे सत्कार सोहळे याची काही गरज नाही, ह्या विचारांचेही ते होते. असे कवी नारायण सुर्वे आपल्याला इथे लक्षात घ्यायचे आहे. त्यामुळे सुर्वे मुळातच शालीन होते या वाक्यातूनच आपल्याला कविवर्य नारायण सुर्वे यांची शालीनता आणि त्यांची संवेदनशीलता आपल्याला लक्षात येते आणि ती आपल्याला लेखकांनी घडवून दिलेली आहे, करून दिलेली आहे. शालीच्या वर्षावाखाली त्यांची शालीनता कधी हरवली नाही, कधी क्षीणही झाली नाही. बघा, त्यामुळे त्यांची शालीनता कधी हरवली नाही आहे, ते भानावरच होते. त्यांनी कधीही अहंकार केला नाही, ते कधीही कमजोर झाले नाहीत. त्यांनी त्यांची शालीनता ते जोपासूनच होते, इथे आपल्याला लेखक सांगताना दिसतात. मी कविवर्यांना म्हटले, शालीमुळे शालीनता येत असेल तर मी कर्जबाजारी होईन, भिकेला लागेन. बघा, आता राग जाधव सर कवी नारायण सुर्वे यांना काय म्हणतायत की शालीमुळे जर शालीनता येत असेल तर मी कर्जबाजारी होईन, भिकेला लागेन, पण शेकडो शाली खरेदी करून सर्वांना एक एक शाल लगेचच नेऊन देईन,
यावर तो शालीन कवी मनापासून हसला. शालीन कवी म्हणजे कोण? कविवर्य नारायण सुर्वे. साहजिकच आहे. असे जर झाले तर आपण काय करणार आहे? कर्जबाजारी होण्यासाठीही लेखक तयार आहेत असे आपल्याला इथे ते सांगताना दिसतात. साहजिकच आहे, कोणी जर एखादा माणुसकी जोपासत असेल, शालीन होत असेल, चांगला होत असेल, प्रज्ञाशील, करुणा, नीतीच्या मार्गाने चालत असेल, सात्विक वृत्तीचा होत असेल, तर असे माणसं जर ह्या जगामध्ये तयार होत असेल, म्हणून मी त्यासाठी कर्जबाजारी होईन असे राघव जाधव जेव्हा नारायण सुर्वेंना सांगताना दिसतात, तेव्हा ते शालीन कवी म्हणजेच नारायण सुर्वे आपल्याला मनापासून हसले याची नोंद आपल्याला राघव जाधव यांनी करून दिलेली आहे. प्रांजळपणे त्यांनी ते सांगितलेलं आहे. आता यांच्या हसण्यामागचा उद्देश काय असेल? व्यक्ती तितक्या प्रवृत्ती. आपल्या मनात चांगले विचार असतातच. माणसं वेगवेगळ्या विचारांची असतात. एखादी क्रांती घडवायची असेल तर त्याच्यासाठी सगळ्या लोकांची आपल्याला काय पाहिजे? साथ पाहिजे असते. आपण माणुसकी जोपासतो, इतर माणुसकी जोपासतील की नाही हे आपण सांगू शकणार नाही. म्हणून लेखक जरी म्हणत असेल कर्जबाजारी होईन, भिकेला लागेन, पण वास्तव कविवर्य नारायण सुर्वेंना माहीत आहे. म्हणून ते मनापासून हसले. म्हणजे हे सत्कार सोहळे होत जातील, अहंकाराचा वारा प्रत्येकाला लागेल, कोणी वेगळ्या दिशेनं आपली वाटचाल घेऊन जाईल, ह्या सगळ्या गोष्टी जीवनामध्ये घडत असतात. याचं भान कविवर्य नारायण सुर्वेंना आहे, हे आपल्याला त्यांच्या हसण्यामधून आपल्याला दिसून येते. म्हणून त्यांनी नमूद केलेलं आहे, यावर तो शालीन कवी मनापासून हसला. शालीमुळे शालीनता येते की जाते या प्रश्नाचे माझे उत्तर जाते असेच आहे, असेही आपल्याला राघव जाधव सर इथे सांगताना दिसतात. कविवर्य नारायण सुर्वे यांच्याबद्दल त्यांनी संवेदनशीलता व्यक्त केलेली आहे. त्यांचा विचार इथे मांडलेला आहे. ते शालीन होते, सात्विक वृत्तीचे होते, त्यांचे सत्कार सोहळे होत होते, तरी सुद्धा त्यांनी त्यांची शालीनता सोडली नाही. पण ह्या शाली घेऊन घेऊन आता मी शालीन बनू लागलो आहे, यातील उपरोधी खोस त्यांनी त्यांच्या पुढे व्यक्त केली. हा विचार त्यांनी इथे आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे. आता शालीमुळे शालीनता येते की जाते या प्रश्नाचे माझे उत्तर जाते असेच आहे असे सांगताना त्यामागील उद्देश, त्यामागील विचार आपल्या लक्षात घ्यायचा आहे मुलांना. कारण लक्षात घ्या, प्रत्येक वेळेस जर कवी म्हणा, साहित्यिक म्हणा, सत्कार सोहळ्यांच्याच मागे लागले तर नवनिर्मिती कशी होणार आहे? बरोबर आहे ना? त्यांची नवनिर्मिती आपल्यापर्यंत कशी पोहोचणार आहे? आणि त्याच्यामुळे कधी कधी अहंकाराचा वारा सुद्धा आपल्यामध्ये येऊ शकतो. हा सुद्धा मोठा धोका आहे. त्याचे संकेत आपल्याला इथे देताना राघव जाधव आपल्याला दिसून येतात. म्हणून त्यांनी म्हटलंय, शालीनता येते की जाते या प्रश्नाचे माझे उत्तर जाते. एकेरी अवतरण चिन्हामधला महत्वाचा शब्द लक्षात घ्या, जाते असेच आहे. हा विचार इथे आपण लक्षात घेतला पाहिजे. कारण ह्या सत्कार सोहळ्यामुळे आपली शालीनता काय होऊ शकते? कमी होऊ शकते, जाऊ शकते. आपण वेगळ्या अहंकारात जीवन जगू शकतो, असा संकेत इथे राघव जाधव यांनी आपल्याला त्यांच्या उत्तरातून दिलाय. हे त्यांचं मत आहे. सन्मान करण्याच्या रूपाने आपण खरे तर एक शालीन जग गमावून बसण्याचा धोकाच मोठा आहे. बघा, तोच विचार इथे आपल्याला अधिक स्पष्ट त्यांनी करून दिलेला आहे की सन्मान करण्याच्या रूपाने आपण काय करतो? एक शालीन जग गमावून बसण्याचा धोकाच आपल्याला इथे दिसून येतो. त्यामुळे शाल आणि शालीनता, त्यामधील अर्थ आणि आपल्या जीवनामध्ये त्यांचा पडलेला प्रभाव आपल्याला इथे राघव जाधव सर आपल्याला सांगताना दिसत आहे. अशा प्रकारे जर आपण शालीनता गमावून बसलो तर त्याचा धोका आपल्या पुढील निर्मितीमध्ये येऊ शकतो. आपण वेगळ्या अहंकाराच्या वाटेवर जाऊ शकतो. हा विचार त्यांनी मोठ्या प्रांजळपणे इथे मांडला आहे. म्हणून त्यांनी म्हटलंय, सन्मान करण्याच्या रूपाने आपण खरे तर एक शालीन जग गमावून बसण्याचा धोकाच मोठा आहे, हे त्यांनी इथे नमूद केलेलं आहे. असा हा आपला जो शाल पाठ आहे, त्या पाठाचा हा पहिला उतारा आपण इथे बघितला आहे. आणि ह्या पाठामधून आपल्याला पुढचा जो पाठ अधिक स्पष्ट आपल्याला जो करायचा आहे आपण तो करणारच आहोत. तर इथे आपल्याला पु ल देशपांडे, सुनीताबाई यांनी जी शाल दिली त्या शालीचं महत्त्व लक्षात जर तुम्ही घेतलं, ती शाल जी मौल्यवान आहे ती शाल त्या
मासे पकडणाऱ्या बाईला दिली, त्याचे कारण काय होते? कारण तिचे बाळ कडाक्याच्या थंडीने कुळकुळत होते, त्यावेळेस त्यांचं ते देणं हे योग्य आहे, हा विचारही त्यांनी इथे एक प्रकारे मांडलेला आहे, तोही विचार तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला नारायण सुर्वेंची संवेदनशीलता त्यांनी आपल्याला सांगितली आहे, त्यांची शालीनता आपल्याला आपल्यापर्यंत पोहोचवली आहे. ही शालीनता जर आपण लक्षात घेतली तर हे सत्कार सोहळे, त्यामुळे शालीनता कमी होण्याचे धोके आपल्याला त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे आपण शाल हे सन्मानाचं प्रतीक म्हणून बघितलं तरच आपल्या जीवनामध्ये काहीतरी चांगलं होऊ शकतं, आणि त्याच्या पुढे जर आपण वेगळ्या आविर्भावात गेलो तर ही शाल वेगळ्या आविर्भावातून आपल्यासाठी आपल्यामध्ये अहंकार निर्माण करणारी ठरू शकते, हा विचारही आपल्यापर्यंत त्यांनी पोहोचवला आहे. त्यामुळे आपल्यातील शालीनता कमी होण्याचा धोका अधिक आहे, हे त्यांनी आपल्याला सांगितले आहे. तर राग जाधव यांनी आपल्याला शाल आणि शालीनता या माध्यमातून आपल्याला नारायण सुर्वेंची संवेदनशीलता, पु ल देशपांडे यांची उदारता, सुनीताबाईंची उदारता आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे, हे आपल्या लक्षात येईल. मुलांनो, आतापर्यंतच्या भागामध्ये आपण बघितले पु ल देशपांडे आणि सुनीताबाईंनी दिलेली शाल, जी राग जाधव सरांनी अत्यंत मनापासून जोपासली, आणि ही जोपासलेली शाल त्यांनी योग्य वेळी, जेव्हा एक बाळ थंडीने कुळकुळत आहे हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं, तेव्हा त्यांनी कोणताही विचार न करता जी मौल्यवान शाल आहे त्यांच्यासाठी ती त्यांनी देऊन टाकली. इथे त्यांचा उदात्तपणा आपल्याला लक्षात घ्यायचा आहे, आणि हा उदात्तपणा आपल्याला माणुसकीचं दर्शन घडवून देणारा आहे. यामध्ये त्यांनी कविवर्य नारायण सुर्वे यांची संवेदनशील वृत्ती सांगितली आहे, सात्विक वृत्ती सांगितलेली आहे, शालीनता सांगितलेली आहे. हा शालीन भाव सुद्धा आपण आत्मसात केला पाहिजे, तो लक्षात घेतला पाहिजे. सत्कार सोहळ्यांमध्ये शालीनता हरवू शकते, हा विचार सुद्धा त्यांनी इथे स्पष्ट केलाय. तो धोका आपण लक्षात घेऊन आपण शालीनता जोपासली पाहिजे, हा विचार राग जाधव सरांनी इथे मांडलेला आहे.